आणि आता एक नजर टाकूयात मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। मुंबईमध्ये नवीन वर्षात हवेच्या दर्जात सुधारणा, 2 महिने खालावलेली हवेची गुणवत्ता सुधारली। मुंबई महापालिकेकडून ठोस पावलं उचलण्यास सुरुवात। ठाणे जिल्ह्यातल्या हवेचा निर्देशांक चिंताजनक, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडीमधील हवेचा निर्देशांक सरासरी 180 ते 300 च्या दरम्यान। मुंबईत सरासरीपेक्षा कमी तापमान, पहाटे धुकं तर दिवसभर ढगाळ वातावरण। पुढील 4 ते 5 दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज। मुंबई पालिकेच्या मालमत्ता करातील उत्पन्नामध्ये घट, देयकर रखडल्यानं फटका, कर भरण्याची 31 मार्चची मुदत हुकणार। बेस्टमध्ये विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी बेस्ट प्रशासनाची करडी नजर, बेस्टकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम। मोनोरेलचं महामुंबई मेट्रोमध्ये विलीनीकरण, मोनोला तोट्यातनं बाहेर काढण्यासाठी MRDAचा निर्णय। IIT मधील 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिक पॅकेज, नोकर भरती मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात 1340 विद्यार्थ्यांना सरासरी 23 लाखांचं पॅकेज। कल्याणमधल्या लेखिका मंजिरी फडके यांना अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे फडकेंना निमंत्रण। कल्याणच्या करपेवाडी परिसरामध्ये मंदिरातील दानपेटी चोरणारा गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे चोराला पकडण्यात पोलिसांना यश। आणि आता एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वरती। पुणे शहरातील मेट्रो प्रकल्प